परभणी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवसांतच निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे। शिवाजी चौक, गांधी पार्क, जिंतूर रोड आणि बसस्थानक परिसरातून हटवण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा पूर्ववत झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोहीम सातत्याने राबवण्यात प्रशासनाला अपयश आल्याची चर्चा शहरात सुरू आहे। परभणी शहरातील वाढती वाहन संख्या, बेशिस्त पार्किंग आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण यामुळे वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मार्गांवरील अतिक्रमण हटवण्याची संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती। या मोहिमेत शिवाजी चौक, गांधी पार्क, जिंतूर रोड, बसस्थानक परिसरासह विविध भागांतील हातगाडे, फेरीवाले आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवण्यात आली होती। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती। मात्र मोहीम थांबताच हटवण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा त्याच ठिकाणी उभे राहिल्याचं दिसून येतं। विशेषतः शिवाजी चौक आणि गांधी पार्क परिसरात रस्त्यालगत हातगाडे व छोटे मोठे व्यावसायिक पुन्हा बिनधास्त व्यवसाय करत असल्याने वाहतुकीची कोंडी पूर्ववत झाली आहे। मोहिमेच्या प्रारंभी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते। मात्र सातत्याने कारवाई करण्याचे आदेश असतानाही अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोहीम पुढे सुरू राहू शकली नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे कारवाईचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही। शहरातील वाहतूक शाखेचे उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असल्याने चौकांमधील वाहतूक नियंत्रण, VIP बंदोबस्त, न्यायालयीन कामकाज, उत्सव, मिरवणुका, अपघातस्थळी मदत आणि दैनंदिन वाहतूक नियोजन अशी अनेक कामे त्याच कर्मचाऱ्यांना सांभाळावी लागतात। याशिवाय काही कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावरील बंदोबस्तासाठीही पाठवले जात असल्याने शहरातील वाहतूक नियंत्रणावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे। यामुळे शिवाजी चौक ते गांधी पार्क तसेच शिवाजी चौक ते जिंतूर रोड या मार्गांवर दररोज वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत वाहतूक शाखेला अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम केवळ 1-2 दिवसापुरती न ठेवता सातत्याने राबवण्यात यावी। पुनश्च अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि मुख्य रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी व्यापारी, वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।